गणपती बाप्पा मोरया मित्रांनो, स्वागत तुमचा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज हा शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. आणि आज बघा तुम्ही आमचं बाप्पा सजलेलं आणि बाप्पाचं पूजन वगैरे झालेलं आहे जस्ट. आणि आज शेवटचा दिवस बाप्पा जाणार होता म्हणजे मकर पूर्ण घर खाली होतं आणि सगळे आता चालले आहेत. जस्ट घसो बसला बघा तुम्ही भजनामुळे, घसो बिसो जाम बसलो. आणि या साईडला दुर्वांचा हार करता दादा. आणि आमचे वाडीचे सरपंच, वाडीचे सरपंच आमच्या मधु काका आमचे वाडीचे सरपंच. गावचे होऊ शकतं पण ते अजून पुढाकार घेत नाहीत ना एवढं, म्हणून ते अजून वाडीचे सरपंच होते आमचे. चला तर मग जेवण बनवणं चालू असा. काकी ही काय आमटी ना, आमटी या बघा वाटा पासा काढलेला. आणि आता अळूची वडी करतात, ती अळूची वडी आहे या. अळूची वडी खाऊ केव्हा म्हणता. काय बॉम्ब पुडिया तू कुठे गेला, दाखव कुठे बॉम्ब कुठे आहे. सुटली बॉम्ब नाही माझ्याकडे, नाही माझ्याकडे. चला तर म्हणजे वेळ आता जवळ येत चालली या. आणि आता वाजले 1:30 वाजून गेले, आता 2 वाजले दिले आहेत. आणि हळूहळू वेळेच्या जवळ येईल या, विरहाची वेळ येईल या जवळ. आणि आपलं बाप्पा बघा आज जाणार आसन पूर्ण खाली, घर खाली होतं. आम्ही पण आजच चाललो मुंबईत. कसं तरी वाटतं बघा आमचं वरनं घेऊ बोकाळतात त्या काय अजून माहीत नाही एवढं जास्त बारको, त्याच्यामुळे त्यांची मजा बारकेपणीची आनंद असत. चला तर मग फायनली आता जेवची वेळ झालेली असतात. आणि या साईडला मागे पूर्ण पंगत बसली या. आजच्या ह्या वर्षीची शेवटची पंगत म्हणजेच ह्या गणपतीची. पुढच्या वर्षी पण असंच काही काय येतला आधी ह्या वर्षीचा आपण एन्जॉय करून घेऊया जास्त. आणि असं बाहेर लगेच झाला पूर्ण. आणि शेवटची पंगत या वर्षीची आमची म्हणजे गणपतीची स्पेशली लास्ट डे. आणि सगळी चौक बसले आणि आता मी पण चालले चौक. हे बघा आमच्या घरात आता जीवात चढली या. बारके पिल्लू असं जीवादीचा, जाऊ दे ना काय ना चांगली असतं जीवात. हे बघा जीवादीचा पिल्लू. चला तर मग फायनली मंडळी वेळ झालेलो असा, आता आरतीक जाऊचो. हे बघा सगळे जर्सी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. चला अजून पोचूक नाही हो, तरी पण म्हटलं सोडा आता चल. आता आरतीक चाललो आम्ही सगळ्यांच्या घराकडे. दरवर्षी सगळे गणपती अनुचित माहिती आहेत, पण कोण कोणाकडे जाताला ह्या कोणाला माहिती नसतं. चला तर मग आता आरती झालेली आहेत सगळे. आणि आता आम्ही चाललो परत गणपती आता विसर्जन घेऊन जाऊचे नदीवर, त्या साईडला डोळीयन घेऊन जाऊचे आम्ही. आपण आता घरात जाऊया, गारणं वगैरे सगळं पूजन वजन करतात. आपण सगळा घेऊन आता गणपती जाऊच्यात नदीवर. गावी लो वाडी येली की सगळ्यांची गणपती नेवचे असतात. तसे आता आम्ही सगळे मुलगे सगळे पोरगे आता वाडीतल्या सगळ्यांचे एक गणपती आता नदीवर असं नसतं करतो. मग तिकडनं आम्ही विसर्जन करणार होतो गणपतीचा. आणि आता बघा सगळे पोरगे डोळी ना गणपती आम्ही नदीवर नेतो. गणपती उचलूचो असा. चला तर मग आता आमचं बाप्पा आम्ही नदीवर नेतो. मोरया 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 गणपती बाप्पा मोरया, वंदितो तुला गावाला आम्हाला. चला तर मग फायनली आता चाललेला आपला बाप्पाचं विसर्जन. बाप्पा घरात आता बाहेर चाललो आपण घेऊन नदीवर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती चालले चल पडाना. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर मग मंडळी फायनली आपला बाप्पा चाललाय. आणि बाप्पाला आपण सगळेजण घेऊन चाललोय नदीवर. आणि नदीवर आपल्या सगळ्या वाडीतल्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. चला तर खूप धम्माल होणार आहे, खूप मस्ती होणार आहे. चाहायचं त्याने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण सगळे नदीवर पोचलो आणि बाप्पा बघा सगळे विराजमान झालेले आहेत. आणि आपलं पण बाप्पा इलेलो असा. विठ्ठला
या भक्तगणाने सार्वजनिक प्रमाणे सेवा चाकरी केलेली आहे चांगल्या पद्धतीत तो मान्य करून घे अशी सेवा चाकरी मान्य करून महाराजा तू महाराजा सगळ्या भक्तगणांना सुख शांती दे समाधान दे काय क्लेश पिढा असली तरी बाजूक करून विघ्नहर्ता महाराजा समर्था विघ्न फेकून दे महाराजा नोकरी धंद्यात वेश दे शेतीत वेश दे आणि काय गाडी घोड्यातून सर्व लोकांचा सांभाळ कर महाराजा समर्थ आणि सगळा सांभाळ करून महाराजा सगळ्यांका सुखी ठेव चुकला मागला माफ कर महाराजा. चला तर मग फायनली आता वेळ झालेली असा आणि आता विरहाचे क्षण जवळ येलेले असत. आपला बाप्पा आपल्यापासून दूर चालला आता आणि बाप्पाचं विसर्जन करायला आता सगळी मुलं आपण सगळेजण आता बाप्पाला घेऊन चाललो नदीवर. निरोप घेतो मोर्या आता आज्ञा असावी, चुकले मुकले काही बाप्पा क्षमा असावी, बाप्पा क्षमा असावी. आणि बाप्पाचं सगळं विसर्जन आता ह्या नदीत कार्यक्रम होणार असा आणि पुढच्या वर्षी ह्याच आतुरतेने वाट बघतो बाप्पाची. हेच 10 दिवस जगण्यासाठी, हेच 10 दिवस आनंद क्षण असे जोपासण्यासाठी बाप्पाची वाट बघतो आता आम्ही. आणि बाप्पा आपल्याला सोडून चालले आहेत. काय चुकले मागले असले तर बाप्पा क्षमा करावी आणि पुढच्या वर्षी असा जोश अशी उमंग देऊन तुम्ही परत यावे हीच तुमच्या चरणी विनंती करतो, ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. बाप्पा आबाळ भरून आले होते तुमच्या येण्याने, पण आता डोळे भरून आले आहेत बाप्पा तुमच्या जाण्याने. मोरया मी बाळताने, तुझी सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. सो आणि सगळं पूजन वगैरे झाला आणि बघू शकतात बाप्पाचं पाठ आता मकर रिकामी झालो बाप्पाचं आपल्या. आणि आता जाऊची वेळ झाली या माका तरी आहे ना. आता मी चाललंय मुंबईला आणि मग तिकडनं पुढे कॉलेज वगैरे सगळा असा, त्याच्यामुळे आहे ना. तर निरोप घेतोय बाप्पाने पण आता निरोप घेतला ना आज. आणि आता आम्ही पण चाललो पनवेलला. चला मग.